तर तुम्ही आता जी माहिती दिली ना, त्या आधारे जर विचार केला तर याला OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे O म्हणजे ऑब्सेशन म्हणजे वारंवार विचार येतात, C म्हणजे कंपल्शन वारंवार कृती करावी लागते. हो. जसं तुम्ही सांगितले की वारंवार चेक करावं लागतं, दरवाजा बंद केला की नाही, खिडकी बंद केली की नाही, बरोबर आहे ना? तसं तुम्हाला चेक करावं लागतं. आणि सततचे विचार कसले सतत वेगवेगळे सतत वेगवेगळे विचार येतात आणि स्वच्छतेचे पण आहेत, हात माझा घाण ते झाला पण काय वगैरे ते हे तर पण विचार प्रमाण येतात. कमी कर बाकीचे जे आहे ना ते जास्त आहे. बाकीचे चुकीचे पण विचार म्हणजे सॉकेट आहे तिथं मी माझं बोट घालू का, हात घालू का, इलेक्ट्रिक वायरला हात घालू का, ते आणि गाडी घेतली तर ती डॅश करू का, धडकू का, हो. असे वाईट विचार येतात. ह्याला मंत्रचाळेपणाचा आजार म्हणतो आम्ही, म्हणजे OCD. तर हे डोक्यात वारंवार विचार येत असतात आणि ते करावं लागतं, केलं तरच बरं वाटतं. ते हो. कशामुळे होतं तर आपल्या डोक्यातले रसायन असतात, सिरोटोनिन नावाचं केमिकल ते कमी झाल्यामुळे असं होतं. आता हा मेंदू आहे ना, तर हा मेंदूच्या रसायनांचा बदल इथे होत असतो, यामुळे असं होत असतं. तर मग आता काय करू शकतो तर याच्यामध्ये ना योगा प्राणायाम मेडिटेशन करून काही फरक पडत नाही, हो. किती मी समजून सांगून केलं फरक नाही. पडत नाही. तुम्ही करा, काही जण म्हणतात की मला थोडा फरक पडेल, पण तात्पुरता असतो, पण फरक पडत हो. नाही. त्यामुळे ह्याला ट्रीटमेंटच द्यावी लागते. ट्रीटमेंट देत असताना आपण काय करू शकतो याला, तर आपण असं म्हणू शकतो की एखादी भाजी आहे, बघितल्यावर कळत नाही मीठ कमी आहे का जास्त आहे, खाल्ल्यावर कळतं, होय. बरोबर आहे ना? जर तुम्हाला बघितलं सगळं चांगलं वाटतं पण प्रॉब्लेम होतो आतून. होय. मग तुम्हाला म्हणतील काय की असं कर तसं कर समजून सांगतील, तुम्ही मध्ये मला सगळं कळतंय पण तरी ते होतं. मला कसं करायचं तर याला ट्रीटमेंट ऑप्शन असतो. ट्रीटमेंट कशी असतं तर एक औषधं गोळ्यांनी ट्रीटमेंट असते. दुसरी ट्रीटमेंट आपण काही जणांना ॲडमिट करत असतो ज्यांना आत्महत्येचे विचार येतात, तसं तर तुम्हाला तसं काय होत नाही. तर दुसरा पर्याय असतो तो आपल्याला RTMS म्हणून आहे, रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन. ही नवीन ट्रीटमेंट आहे. ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतो. म्हणजे आता हे मेंदू आहे ना, मेंदूच्या भागावर एक मॅग्नेटिक बँड असतो, तो ठेवतो आणि रसायनाची लेवल नॉर्मल करायचा प्रयत्न असतो. ते कसं करायचं किती वेळ करायचं. ही नवीन लेटेस्ट ट्रीटमेंट आहे. आणि मी ह्याच्यामध्ये काय असतं की जे शोधलं या गेल्या 10-15 वर्षामध्ये, म्हणून वाटतं बऱ्याच वर्षापासून आमच्या विभागामध्ये सायकॅट्रीमध्ये नवीन ह्या थेरपीचा उपयोग केला गेला. ह्याच्यामध्ये काय करतो की साधारण 30 ते 40 सेशन असतं. मॅग्नेटिक पल्सेस म्हणजे चुंबकीय क्षेत्र निर्माण करून त्या जिथं पेशींना गरज आहे त्या पेशींना ॲक्टिवेट करतो. जिथं स्लो आहे तिथं फास्ट करणं, जिथं फास्ट आहे तिथं स्लो करणं, असं आपण म्हणू शकतो. मग याला काय साधारणपणे 30-40 मिनिटाचा सेशन असतो. रोज सेशन घेऊ शकतो किंवा एक दिवसाआड एक घेऊ शकतो किंवा आठवड्यातनं 2दा सेशन घेऊ शकतो. फायदा याचा असाच होतो की गोळ्या कमी लागतात, फरक जास्ती पडतो, पुन्हा बिघडण्याचा चान्स किती वेळ घ्यायला लागेल सर. साधारण सुरुवातीला 10 सेशन धरून आपण जाऊ शकतो, 10 सेशन कंसिडर करू शकतो. आणि म्हणजे औषधं हे RTMS थेरपी आणि रबर बँड टेक्निक पण आहे. मी तुम्हाला रबर बँड देतो, तर तो हाताला रबर लावायचा असतो आणि त्यामुळे तुम्हाला ती पण मेथड आहे की जेणेकरून विचारले की आपण काय करू शकतो. म्हणजे रबर बँड मेथड आणि 4R म्हणून टेक्निक आहे, 4R टेक्निक. तर ही पण मेथड आहे. तर या 4 मेथड, या सर्व मेथडचा वापर करून आपण फरक पडू शकतो, काय अडचण नाही. 4 तर तुम्हाला सगळं सांगतो. आता एकच कुठं बघायचं तर यूट्यूबवर निर्मल हॉस्पिटल म्हणून चॅनल आहे, त्यात प्लेलिस्ट काढा, त्यात OCD म्हणून टाका किंवा ओव्हर थिंकिंग म्हणून टाका किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणून टाका, तर तुम्हाला ते प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये काय करायचं आणि रबर बँड टेक्निक, काउंटिंग मेथड, हे सगळं हे पण करू शकतो. थोडक्यात औषधोपचार, RTMS, रबर बँड टेक्निक, 4R टेक्निक आणि काउंटिंग मेथड ते सगळंच आहे का. केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळतो. ते सगळं आहे का. हा सगळं त्यामध्ये आहे व्हिडिओमध्ये. आणि इथं तुम्हाला आमचे काउन्सिलर पण तुम्हाला सांगतील. सर मग हे पहिलं 10 घेतल्यानंतर परत किती वेळ घ्यायला लागेल. सुरुवातीला 10 सेशन देऊया, आपल्या औषधं कंटिन्यू करूया, किती फरक पडते बघूया, आणि वाटलं तर आपण सेशन वाढवून घेऊया. त्यानंतर सुरुवातीला 10 सेशन घेऊन बघू शकतो. एक दिवसाआड एक घेऊ शकतो, आठवड्यातून 2दा घेतलं तर एका महिन्याभर चालेल. किती घ्यायला लागतं. आमच्या एक पलीकडे बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये आपण करू शकतो. सर रिपोर्ट कसे. काय आता हे रिपोर्ट आहे, हे आपण मानसिक चाचणी केली. हो. तर मानसिक चाचणीमध्ये पण आपल्याला हा मंत्रचाळेपणाचा आजार दिसून येतो. आता आपल्याला त्यानुसार आपण औषधं प्लॅन करूया. एक मंच घ्यायला. सुरुवातीला 15-20 दिवसांना आलेलं बरं राहील. औषध आपण एकदा ॲडजस्ट करू, सेटल होऊ दे, आणि नंतर मग आपण महिन्याचं चालेल. आता 15 दिवसांना औषधं आपल्याला कशी मानवतात, काय फरक पडतो, काय अडचण आहे, काय आपण अभ्यास करतो, बघू शकतो. सर मग जे मला दुखणं वगैरे आहे ते थायरॉइडमुळे वाटते, थायरॉइडमुळे आहे का असं. तो आता कसं 2-3 गोष्टी असतात. आता स्ट्रेस रिलेटेड पण असू शकतं आणि शारीरिक पण असू शकतं. सुरुवातीला आपण औषध देऊयाच. थायरॉइडचा तर थायरॉइड ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या. एक 15 दिवसानंतर आपल्याला अंदाज येईल की ह्याचा जो दुखणं आहे शारीरिक, हे शरीराचं काय मनाचं आहे, आपल्याला थोडा अंदाज येऊन येईल. विचार वगैरे सगळं थांबतील. ते द्यायचं की आपल्याला, ते ट्रीटमेंट करायचं नाही. कारण कसं जे असं बसले तरी ना कुठलं काम करावं काय असं सुचतच नाही.
सतत विचार सतत काय काम करताना सुद्धा येतो. देतो औषध हां. चालेल. 15 दिवसांनी या बघूया. बरं. आता हे रबर बँड आहे, हे रबर हाताला लावायचं आहे. तुम्हाला आम्ही आमचे काउन्सिलर सांगतील कशा पद्धतीने वापरायचं. त्याच्याने काय होतं सर रबर बँडने? हे ना विचारांची जी शृंखला आहे ना, चेन आहे, ती चेन तुटायला मदत होते. ते तुम्हाला आता काउन्सिलर सगळं व्यवस्थित सांगतील. थँक्यू. थँक्यू.